नागपूर जिल्ह्यातून ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे। नागपूर जिल्ह्यातल्या कुही तालुक्यामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। सरकारने 2022-2023 या वर्षासाठी 13,600 रुपये मदत घोषित केलेली होती। मात्र कुही तालुक्यामध्ये महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बोगस शेतकऱ्यांची नावे सरकारला सादर करून अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे लाटल्याचं कागदपत्रांच्या द्वारे उघड झालंय। यासाठी मूळ शेतकऱ्याच्या खसरा क्रमांकाचा वापर करण्यात आलेला आहे। कुही तालुक्यातल्या 50% यादी ही बोगस असल्याचा दावा जिल्हा नियोजन समितीच्या समोर आलेला आहे। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेले भागेश्वर फेंडर यांनी या संदर्भातला दावा केलाय। हा घोटाळा कोट्यवधींचा असून SIT मार्फत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। जवळपास 2022-23 मध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने कुही तालुक्यासाठी 32 कोटी रुपये हा निधी प्राप्त झालेला आहे। आणि या 32 कोटीपैकी जवळपास माझ्या मताप्रमाणे एक 13 पेजची मी यादी काढली आणि माहितीच्या अधिकारात जेव्हा विचारणा केली तहसीलदारांना, तर त्या यादीमध्ये मला जवळपास या 13 पेजमध्येच मला फक्त जवळपास 80% लोकांची बोगस यादी दिसत आहे। आणि जवळपास 5 कोटीचा यांनी उपहार केला आहे। यामध्ये संबंधित तलाठी, तिथले RI अधिकारी, तहसीलदार यांचे एकमेकांमध्ये मोठ्या प्रमाणात सांगड आहे आणि या सांगडमुळे आज आमचा शेतकरी यापासून वंचित राहिलेला आहे। आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहेत। अंबादास दानवेजी, आज तुम्ही विधिमंडळामध्ये हजर सुद्धा राहणार आहात। अत्यंत मोठा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा या अधिकाऱ्यांनी केलेला आहे। काय नेमकी कारवाई झाली पाहिजे या सगळ्यांवरती? खरं तर ही शेतकऱ्यांची मोठी फसवणूक आहे। सगळ्यात मोठी शेतकऱ्यांच्या नावाने म्हणजे टाळूवरचं लोणी खाणं हा प्रकार हा या भागातला दिसतो। आणि तो नागपूर म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नागपूर जिल्ह्याचे आहे, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी तिथले आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तिथले आहेत। असं सगळं असताना इथले अधिकाऱ्यांवर कोणाचा धाक राहिलेला नाही असं दिसतं। कारण ही जी अशा पद्धतीनं होतं, मी ग्रामीण भागातला आहे, मला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे, कशा पद्धतीनं मदत मिळते, कसे पंचनामे होतात। तर हे प्रत्येक खालचा माणूस म्हणजे गावातल्या तलाठ्यापासून, तर याच्यात मी कलेक्टरांचं नाव नाही घेणार पण तहसीलदारापर्यंत निश्चित नाव घेईल, यांचा या सगळ्या विषयाशी कनेक्टिव्हिटी असते। यांच्या सगळ्यांच्या चयनशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही। आता जे कोणी हा प्रकार समोर आणला, खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण हा शेतकऱ्यांचा तोंडातला घास हिसकावण्याचा हा प्रकार आहे। म्हणजे शेतकऱ्यांचा आता सगळ्या गोष्टी अपलोड सरकारकडे आहे, सातबारे असतात, पेरा असतो, कृषी विभागाकडे असतो, महसूल विभागाकडे असतो, डे टू डे अपडेट असतो। असं असताना असं होणं म्हणजे मला असं वाटतं किती हा किळसवाणा प्रकार आहे आणि तो त्यातल्या त्यात नागपूरला घडलेला आहे। वाटतं अशा अधिकाऱ्यांना म्हणजे अशा माराव्या पैजाऱ्या असं जे काय म्हणतात ना, चांगल्या मोजून जोडे मारले पाहिजे अशा लोकांना आणि यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे ताबडतोब। निश्चित तुम्ही आज विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार आहात। हा मुद्दा तुम्ही विधान परिषदेमध्ये उचलणार आहात का? बिलकुल। मी आता जे कोणी कार्यकर्ते आता आपल्याबरोबर कनेक्टिंग आहे, मी यांना विनंती करेल की मला या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपवर सगळ्या पाठवा। मी हे सगळे विषय आजच बजेटवर बोलताना, कारण सरकार फार म्हणतं ना आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो, तर ही मदत शेतकऱ्यांची अशी पोहोचते यांच्यात दलालांच्या घरामध्ये। वाटतं हे सगळे विषय तर उचलावंच लागतील, मी नक्की उचलेल। निश्चित। धन्यवाद अंबादास दानवेजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली या प्रकरणावर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।